काय काय कशाला आम्ही तुमचा मी सांगता मी विष्णुनगरला पोलीस आहे. मी विष्णुनगर पोलीस आहे नाही बोललो. अकॉर्डिंग टू द सेक्शन 113 सब सेक्शन 194 आणि A1A या स्ट्रक्चरच्या बाहेर गाडी पाहिजे नाही. ओव्हरलोडिंग बोलतात त्याला. ह्याच्या आतमध्ये गाडी लागते. तर इकडे हे लोक किती गाडीची कॅपॅसिटी आहे 4 गाडी घेणे. हे लोक एक तिकडे टाकतात एक इकडे लावतात. झाले 5-6 गाड्या. म्हणजे ओव्हरलोडिंग मध्ये चालत नाही का? इकडे हा जेवण मी पोलीस बोललोच नाहीये. माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे. मी बोललोच नाहीये. माझ्याकडे मी बोललोच नाहीये ना. आम्ही तुमची हे कंप्लेंट करायची आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची. नाही कशाला येऊ आम्ही. तुम्ही एक नाही सर आम्ही रोज तमाशा बघतोय. हा लोकल काका माहितीये किती पळत आले. तुमच्या किती 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर पळत येतात येते. पहिलेच सांगा तुम्ही कशाला पळता. तुम्ही चुकीचं काही काम करत नाही. तुम्हाला कशाला मोबाईलची घाबरायला पाहिजे. नाही हा बोला तुम्ही बोला. नाही बोला ना इकडेच पब्लिकच्या समोर होऊन दे. काय व्हायचं ते नाही पब्लिकच्या समोर होऊन दे द्यायची ना. बरोबर आहे. नियम आहे. तुम्हाला नियम भंग करतात ते तेवढेच आहे. पण माझं म्हणणं असं आहे की रक्षकांनी नाही भंग करायला पाहिजे नियम. काय मॅटर होतं काय हो पर्सनल हो माझं पर्सनल आहे. आमच्या घरी चोरी झाली आणि पोलिसांनी सेटिंग केली. हे करताय तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट घेतला नियम सगळे वाचून घेतो ना. माहिती नाही चुकी आहे ना. आम्हाला पण माहिती आहे सर. गाड्या म्हणजे बोलतो बरोबर गाड्या बाहेर आहेत ना. असं कुठं टच होतच नाही. मी थोडंसं लिगल आम्ही बोलतो मी सांगतो पण टच होत नाही. पण हे मी टेम्पो मध्ये उद्या माझ्या भाडं घेऊन जातो. तुम्ही अडवणार नाही याची गॅरंटी घ्याल का तुम्ही? टेम्पोच्या मागे भाला असेल याच्या मागे मग गाड्या नाही. तसं नाहीये पण तसं माझं म्हणणं काय रक्षकांनी कानून फॉलो करा. रक्षक हे भक्षक नको बनायचे. बस कानूनचं भक्षक कोण नाही. आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हे नाही काहीच नाही पोचवायला पाहिजे. बस ते रूल्स आहेत सगळ्यांसाठी आहेत. बस थांब पुढे नाही. आता या लोकांनी नाही नंबर बोलले गाडीचे नाही नुसतं ते अनाउन्समेंट चालू केली आणि तसेच उचलली गाडी. बघा आता किती गाड्या त्या गाडीवरती ऍडजस्ट करतात ते बघायचंय आपल्याला. हे बघा स्ट्रक्चरच्या बाहेर काढणारी गाडी. करतात हे बघा अंकल इधर आ गया. हे बघ स्ट्रक्चरच्या बाहेर बघा गाडी किती आहे. नंबर पण नाही अनाउन्स केला आणि नंबर पण काहीच अनाउन्स नाही करत. खडून लिहितात ते तेवढं. आता आपण बघूया किती ऍडजस्ट करतात गाडी त्यामध्ये. यांना पहिलं प्रूफ घेऊया आपण सगळे. नंतर रूल असा आहे की अगर ते आता ते काका जसे तिकडे पोहोचलेले अगर त्यांनी बोलले हे लोकांना तिकडे गाडी उतरायची यांची फाईन आहे. यांनी गाडी वरती टाकलेली ना तर तेवढी जी फाईन आहे ती फाईन घेऊन हे करायचं होतं यांना. इकडेच सॉल्व्ह करून 200 का 300 ची फाईन आहे. यांना गाडीवरती टाकून लगेच पळवायचा अधिकार नाहीये. अंकल रुका आप रुकाओ. आपकी गाड़ी हम लोग क्या इसका वही पीछा कर रहे हैं. असे थोडे नॅरो रोड आहे त्याच्यामुळे त्या काकांना लागली तर बघा किती जवळून गेली बघा. असे थोडे नॅरो रोड आहे त्याच्यामुळे त्या काकांना लागली तर बघा किती जवळून गेली बघा. हे बघा कोण मेलं तर यांच्या ह्याच्यानी. हे बघा
हे बघा आपटली. हा तेच हे बघा स्ट्रक्चरच्या बाहेर बघा गाड्या किती आहेत. थांब यांना पूर्ण भरून दे, पूर्ण भरून दे. ते बघा ते पण आले, ते पण आले, ते पण आले बघा, ते पण आले. पण तरी पण यांनी यांना करायला दिलं नाही. ते पण आले. ह्यांना असं बोलत नाहीये. ह्यांचं रूल्स असे आहेत की ह्यांना जेव्हा माणूस हजर झाला ना तर ह्यांना साईडला थांबून तो चालान भरायचा आणि गाडी उतरवायची. आता हे लोक कॅरी करतात ते म्हणजे ह्यांना टोईंगचे पण पैसे लागणार. म्हणजे 200 रुपयाचं 500 रुपये होऊन जातात. हे 1 फूट बाहेर आहे ना गाडी, हे चुकीचं आहे सगळं. हे नियमप्रमाणे. आणि लोक तिकडे हजर असला ना की त्यांना गाडी तिकडेच काढून त्याला द्यायची. फाईन घ्या 200 रुपये. पण टोईंगचे हे लोक टोईंगचे पैसे पण वसूल करतात, थांबतच नाही. त्याच्या पॉईंटवर भेटले ना आता हे लोक उतरले. बघ थांब थांब इथेच थांब. बंद कर गाडी. एका साईडला थांब. बंद कर गाडी. बंद दाखवूया आपण. पोच देतो मी. फोटो काढ माझा. व्हायरल आहे रामनगर पासून सगळीकडे. फोटो काढा काय करा. तिकडून काढत आले व्हिडिओ भरपूर काढले. आता नको हे करू. काढा तुम्ही व्हिडिओ. आम्ही येतो पोलीस स्टेशनला देतोय. हा ठीक आहे काढ. कसलं काय ते आम्ही बघतो ना. चला चला आता कसं ओपनली आपण काढू शकतो ना. चला आता आपण ओपनली काढूया. कसं आता जरा असं लपून बपून नाही. आता पूर्ण ओपनली काढूया. गाडीच्या किती स्ट्रक्चर बाहेर आहे आणि किती काय. लोक नियम कोणासाठी आहे, नियम काय आहेत आणि हे लोक करतात काय इकडे. हा नियम असा आहे की ह्यांची गाडी त्या जे स्ट्रक्चर आहे त्याच्या आतमध्ये असायला पाहिजे. ह्यांची 1-1 फूट बाबा काका ह्यांची 1-1 फूट गाडी बाहेर आहे. तुम्ही साईडून चालत असं तुम्हाला लागणार नाही का. पळवेल ना तो. जी गाड्या आहेत हे गाड्या बघा किती बाहेर आहेत. 1-1 फूट बाहेर आहेत. हे बघा गाडी घासून पाठचा मडगाड घासून काढला. हे गाडी 1-1 फूट बाहेर आहेत. हे अलाउड आहेत का असं 1-1 फूट. ह्यांना कॅरी आता इकडे 4 गाड्या बसू शकतात. पण एक्स्ट्रा गाडी कशाला कॅरी करतात हे लोक. हा आणि नियम काय आहे, माणूस जाग्यावर असला तर त्यांची गाडी तिकडेच चालान चार्ज करून तिकडेच खाली करायची असतात. हे लोक का पळतात. चल गाडी काढ गाडी. आज यांना काय सोडायचं नाही आपण भाई. चुकीचं काम करतात आहे ना मग सोडायचं नाही. व्हिडिओ काढून आम्हाला धमकावतात हे का. बघा गाडी बघा किती बाहेर आहे. तुम्ही हे लोकांना लागणार नाही का. ऑब्स्टॅकल बघा किती आहे. इकडे कोण त्यांना बोलायला नाही, कोण काय नाही म्हणून हे सगळं होतंय. वागत असले तर आपण असे लोक यांना डोंबिवलीकर कल्याणकर जे तुम्ही व्हिडिओ बघतात तर ह्यांना विचारा हे तुम्ही अशी गाडी बाहेर का काढली. आणि ह्यांना आता ह्यांना जाऊन विचारतो ना. रूल्स पण मला सगळे माहिती आहेत. रूल नियम जाऊन विचारूया ह्यांना नियम काय असतात ते. ह्यांना वाटलं फोटो काढणार व्हिडिओ काढणार ह्यांचा आपण हे करणार तर आपण घाबरणार. ह्यांना कुठल्या ह्याच्यावरती इकडे चालान चार्ज करणार ते बघूया ना आपण. हे बघा गाड्या तुम्ही बघा किती बाहेर आहेत त्या गाड्या. हा मग ते भेटतो ना. मी कॉल कंट्रोलला कॉल करतो ना. आणि नियम काय ठाणे शहरांचे नियम कमिशनरने नियम काय दिलेत सर. नियम काय आहेत. त्यांनी उतरवून दिली नाही त्यांची गाडी. पण तुम्ही काय बोलले मी ऑफिसला येतो तुम्ही आले नाही. तुम्ही गाडी त्यांची उतरवली नाही. सर तुम्हाला बोललो नियम काय त्या स्ट्रक्चरच्या आतमध्ये नाही. माझ्या मित्राची त्या दिवशी केली म्हणून मी आलो. मला नियम मी तुम्हाला दाखवतो. कुठला नियम ही अवेलेबल आला ना माणूस उचलायच्या आधी. माझ्याकडे GR आहेत सगळ्यांचे. एकदा टोल नाहीये पण तुम्ही चुकीचं काम करताय ना. कॅपॅसिटी 4 गाड्यांची 5 गाडी का लावली आहे. आणि बाहेर अलाउडच नाही ना स्ट्रक्चरच्या. ऍज पर सेक्शन 93. ऐका ना कोणती दिली आणि परत फाईन भरला. आणि सर ऐका तर मी तेव्हाच
मेन गोष्ट काय सर, हे चुकीचं आहे. सर मेन गोष्ट काय, आम्ही सगळं रेकॉर्ड केलं. माणूस तिकडे हजर आहे ना, हा, त्याला तुम्ही उतरवून बोलायला द्यायची. पाहिजे की 200-300 ची फाईन आहे ती भर. बर. तुम्ही टोईंगचे का टोईंगची पैसे काय करता? घेतात? तुम्ही तुमचे लोक थांबतच नाही. पण मी काय म्हणतो, तुम्ही ऑफिसला यायच्या आधी नाही, आता आम्ही कमिशनर ब्रेडिंग नंबर काढले आहेत. आम्ही आता कॉल करू. नाही, आता पण आल्यानंतर माहिती आता पडेल पण ना. तुम्ही नाही, 3-4 नाही, लोकांचं नाही. केलं. मी इकडे पहिले पण आलोय, जाऊन कराडे सरला विचार, राज शेट्टी कोण आहे सांगितलं ओळखत काय असतील. बोलला? इकडे आलोय मी, विष्णुनगरला येऊन विचारा पाहिजे तर कोण आहे मी. नाही नाही, पण तुम्ही नियम फॉलो करा ना. तुम्ही नियम नाही फॉलो करत आहे सर. स्ट्रक्चरच्या ओव्हरलोडिंग मध्ये गाडी आहे, गाडी ओव्हरलोडिंग मध्ये. आम्ही येणार नाही सर, इकडे काय काम आहे. आम्ही हे जे चुकीचं, आम्ही कमिशनरला कॉल करतो ना. आम्ही तुमची हे कंप्लेंट करायची आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची. नाही नाही नाही, कशाला येऊ आम्ही. तुम्ही एक नाही सर, आम्ही रोज तमाशा बघतोय. हा लोकल हे काका माहितीये किती पळत आले तुमच्या, किती 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर पळत येतात येते. पहिलेच सांगितलं तुम्ही कशाला पळा. हा नियम आहे. सर तुम्हाला हे बोलले, तुम्हीच पार्टी होतात ना, तुम्हाला बोलले सर हे उतरवतात. तुम्हाला हे काय आपलं की पळत आले, तुम्हाला रूल काय दिलेत? 200 रुपये घ्या, ठीक आहे. गाडीवरती चढवली 200 रुपये घ्या, पण टोईंगचे नाही. तुमचे मुलं डायरेक्ट पुढे का पळतात? मला बोलायला द्याल. नाही, हा बोला बोला, तुम्ही बोला. नाही ना, बोला ना इकडेच. पब्लिकच्या समोर होऊन दे, काय व्हायचं ते. नाही, पब्लिकच्या समोर होऊन दे, पब्लिकच्या. सर सुप्रीम कोर्टाने आम्हाला अधिकार दिलाय व्हिडिओ काढायचा. विष्णुनगरचा पण काढून झालोय आणि इकडे पण मागे लाईव्ह करून झालोय मोठा. असं नसतं ना. असं नसतं. आमची गाडी काय, आम्ही सर आम्ही पब्लिक आहे. उद्या माझी गाडी उचलली तर ह्याच्या गाडीच्या आतमध्ये गाड्या ठेवायच्या आहेत. अलाउड आहे. स्ट्रक्चर काय, ह्यांच्या गाड्या एवढ्या एक फूट बाहेर आहे. माझ्याकडे व्हिडिओ एकाला धक्का लागला, कट लागली तर काय होईल माझी? मला हा मी आलो टायर खाली, काय होणार? काय होणार? नुकसान कोणाचं कोणाचं होणार? मग हे चुकीचं आहे की नाही? रे आपल्या याच्यावरती काय 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 कशाला आम्ही कसं तुमचा तुम्ही सांगता मी विष्णुनगरला पोलीस आहे. मी विष्णुनगर आहे, पोलीस आहे म्हणून बोललो. मागे मी असा व्हिडिओ काढला, मागे आमचा असा विष्णुनगर मध्ये व्हिडिओ आहे. मी पोलीस नाहीये. चुकीचं आहे, नको करा. नाही 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 नाही, आम्ही आतमध्ये येणार जाऊन आता इकडे. हा जे होऊन दे. मी पोलीस बोललोच नाहीये. माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे. मी बोललोच नाहीये. माझ्याकडे मी बोललोच नाहीये. नाही ना, प्रूफ माझ्याकडे पण प्रूफ आहे. आम्ही कमिशनर याला कॉल कर. नाही 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 सर, चुकीसाठी घेत होता औषध. अकॉर्डिंग टू द सेक्शन 113 सब सेक्शन 194 आणि A1A या स्ट्रक्चरच्या बाहेर गाडी पाहिजे नाही. ओव्हरलोडिंग बोलतात त्याला. ह्याच्या आतमध्ये गाडी लागते. तर इकडे हे लोक किती गाडीची घ्या, गाडीची कॅपॅसिटी आहे 4 गाडी घेणे. हे लोक एक तिकडे टाकतात, एक इकडे लावतात. झाले 5-6 गाड्या. म्हणजे ओव्हरलोडिंग मध्ये चालत नाही का? ओव्हरलोडिंग मध्ये चालत नाही का हे लोक? ते सीन आहे. जसं मागे कोणाला ते तुम्ही मोबाईल एवढं ऐकून घ्या ना माझं काम. आमचं ऐका ना तुम्ही. हा बोला. तर ठीक आहे, ऐका ना यार. त्या इकडे मागे या. तू सांगतो या इकडे. ते आणून थांब. सोड. हा नंबर घेऊ तुमचा. ह्यांना मी बोललेलो मागे विष्णुनगरमध्ये जे आमच्यासोबत मला मारलंय, काय काय केलंय, तर ते बोलतात की तुम्ही पोलीस आहेत. तू पोलीस आहे असं बोलला. म्हणजे फसवायचं किती काय करायचं ते बघा. नाही नाही, मी कशाला आतमध्ये येऊ? कशाला कोण कोण आहे त्याच्याबरोबर? कोण कोण आहे बाकीचे? कशाला आम्ही सगळे कशाला आतमध्ये येऊ? आम्ही सगळे कशाला आतमध्ये येऊ? नाही सर, मी आतमध्ये नाही येणार. माझी व्हिडिओ फुटेज डिलीट केली तर नाही करत. हा मग नाही आम्हाला भरोसा नाहीये त्या गोष्टीवर. ते सर चुकीचं काम करताय बस, आम्हाला ते बाकी काही नाही. नाही 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 सर, चुकीचं काम करतात ते त्याचं हे चालू ठेवू नाही. मी सरांना पण माहिती आहे. नाही, मला विश्वासच नाहीये सर या गोष्टीवर. आतमध्ये गेलो की विश्वास नाही. मला मारलेलं मागे विष्णुनगर मध्ये. नाही पण मला नाहीये ना विश्वास. मी नाही आतमध्ये नाही येणार. आतमध्ये नाही येणार मी. आतमध्ये नाही येणार मी. बघा किती 7 गाड्या लोड केल्या आहेत. बघा स्ट्रक्चरच्या बाहेर किती आहेत बघा गाड्या. ते बघा. हा चला, उद्या घे पुढे. वो साइड हाँ ये साइड चलो अभी. चलो आगे बढ़ो. चलो जरा आगे चलो.
तुला उतरव बोललो, प्रेमात गाडी उतरव, नाही गेलो. चला उद्या चला उद्या. चल. हॅलो मॅडम, इकडे कल्याण इकडे डोंबिवलीमध्ये ओव्हरलोडिंगला चालतात आहेत व्हॅन, टोईंग व्हॅन. डोंबिवली रामनगरच्या इकडे जे टू व्हीलरला टो करतात ना, ते ओव्हरलोडिंग मध्ये त्यांच्या गाड्या ना 1-1 फूट बाहेर आहेत. हॅलो बोल तू बोल. हॅलो, राज शेट्टे. हां हां, रामनगर आहे ना, तिथे टू व्हीलरच्या ज्या व्हॅन आहेत ना, टोईंग करतात. हां, त्या ओव्हरलोड करून टोईंग करतात. काय बोलताय? ठीक है चालेल. कॉल कर. अभी हम लोग ने यहाँ के डोंबिवली के हेड को कॉल किया है, कंट्रोल रूम में कॉल किया था, उठाया. वो बोल रहे हैं अभी हम लोग इनको बताते, अभी वापस से इन लोग को कॉल किया हमने, अभी देखते. हॅलो, हां साहेब, ते मी डोंबिवलीवरनं बोलतोय साहेब. साहेब ते आपलं हे ना, रामनगर पोलीस स्टेशन, जिथून जे टोईंग मॅन आहेत ना टू व्हीलरच्या. हां साहेब, त्या ओव्हरलोडिंग करून टोईंग करतात. 1-1 फूट अक्षरशः गाड्या बाहेर आहेत. हां साहेब, काल मी त्याच्यासाठी त्यांचं हे केलं, तर ते बोलले त्याच्या पुढे करणार नाही म्हणून तसं, पण तरी आजसुद्धा ते तसंच करतात. काल साहेब तेच त्यांच्याशी मी प्रेमात बोललो, तर ते बोलले साहेबांशी बोला. म्हणलं ठीक आहे, साहेबांशी बोललो. ते बोलले ह्याच्या पुढे नाही करणार. आता आम्ही बाईकवाले बाजूने चालत असतो, तर अक्षरशः कट वगैरे लागेल एवढ्या गाड्या बाहेर आहेत त्यांच्या. उचलताना ठीक आहे साहेब. हो, त्यांना व्हिडिओ पण दाखवले. अक्षरशः मी व्हिडिओ काढले, तरी ते आजसुद्धा तसं करतात. मी बाहेर उभा आहे त्यांच्या इथे. ओके साहेब, बस तुम्ही ते फॉलो करा. वाईट टाकल्यानंतर आला तुला नो पार्किंग फाईन भरायचं. ते 200 ते 300. नाही दादा, नाही, तुम्ही नाही दिले. सर ऐका ना, ते ठाण्याचं आहे बोलतं, ते तर न्यूज चॅनल वाली बोलते की 200 ते 300, आणि इकडे आले तर 500 रुपये भरायचे आहेत एक्स्ट्रा. 2021च्या पहिले 200 होता, 2021च्या नंतर 500 झालं. आणि मग टोईंगचं किती येते टोटल? टोटल 700 घेतो. टोटल 700. मग ते 700 कशाला आम्ही भरायचे? ठीक आहे ना, तुमचं म्हणणं ठीक आहे, 700 वर लागते बरोबर. तिथं आल्यानंतर मग ते 500 रुपये मारायचं, हां, सोडून द्यायचे. इथं हॉस्पिटल ऍडमिट. अहो त्याचं नाही, सगळ्यांचं बोलतोय आम्ही. आम्हाला त्याच्याशी काय मतलब नाही. सगळ्यांचं ना, जे नियम आहे ते जे करा ना, आम्ही कसं आहे, follow बाकी आम्ही नाही. आमच्या सामान्य जनतेसाठी नियम आहेत ना, मग तुम्ही पण तेच बोलतो. नियम फॉलो करा. आम्ही कुठं तुम्हाला आम्ही काय बोललो? इकडे आम्ही 4 तुमच्या गाड्या बोललो, आम्ही बोललो. काय करणार नाही. आम्ही तुम्हाला बोललो ना. 7 तुम्ही पण गाड्या. आज तुम्ही शब्द दिला का काल होणार नाही. दुखणं कुठे मला माहित नाही. रूल्स आज कसं जागा नंतर अहो बेंडे सर, तेव्हा फडके रोडला होतो तेव्हा ते घडलं. त्यानंतर आपण बाईकवर असेल ना, तुमची गाडी मागून येते ना, तुमचे जे टायर मागे असतात ना, त्याच्यावर जजमेंट येत नाही. हे तुम्ही पण मान्य करा. 4 व्हीलर ड्रायव्हर आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने चालवणार. टायर मागे असता तुमचा, तुम्ही बोला आमच्या ड्रायव्हरला एक्सपिरियन्स आहे, त्याच्याची वायदा नाहीये. तो किती मोठा छाना असू दे, पण गाडीचा तो नियम काय बोलतात? आणि मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये काय 113 मध्ये सब सेक्शन 194 1A मध्ये की स्ट्रक्चरच्या बाहेर एवढीची पण गाडी असायला पाहिजे. हेच पोलीसवाले जेव्हा स्ट्रक्चरच्या बाहेर गाडी असते तर लगेच ओव्हरलोडिंगचं फाईन मारतात की नाही? मग तुम्हाला का नाही फाईन आहे? आणि सोडा ती फाईन तर आम्हालाच आमच्या टॅक्स मधून जाणार ना. रूल्स कानून आहे ना, कानून कायदे पोलिसांना कमी बसणार. रक्षक ते भक्षक नाही पाहिजे. 2 गाड्या फक्त त्या या ज्या आमचं उभ्या नियम तो आहे. राहतात त्या काढल्या तर तुमच्या सगळ्या आतमध्ये गाड्या बसणार. आम्ही कुठे काय तुम्हाला आक्षेप आपसा काहीच नाही आमचा की आम्हाला हेच करा तेच करा. आम्ही नाही फॉल्ट मध्ये, आम्हाला माहिती. आम्ही तुला ते काल बोलतो, काय तुला त्रास आहे सांगा आम्हाला. प्रेमात बोलवते कसे ते बोलतच नाही. तुम्ही ऐकून घ्याल तर प्रत्येक मोबाईल सुरू करू नका ना. तुम्ही सांगा आम्हाला तुम्हाला त्रास ते सांगा आम्हाला. नाही म्हणून प्रूफ असतं. ऐका ना साहेब, ते समज तुम्हाला गाडी बाहेर नको, तुम्हाला नको सांगा ना आम्हाला. ते माहित पडला बरं, तुम्ही नुसतं सुरू शूटिंग. अरे काय त्रास काय सांगा पडला आम्हाला, समजू दे ना. काय फोनचा सांगा नंबर मोबाईल सर. घेऊन
नंबर नाही बोलत. बोला बोला. अरे काय बोलायचं? नंबर नाही काय बोलत. समजा गाडी बाहेर आणि काय गाडी थांबवली की त्या माणसाला गाडी टाकून पुढे करतात. काल तिथे ह्या आपल्या बाजी प्रभू चौक आहे ना तिकडे पण एकाची उचलली तो परत आला तर आला. ऐकलंच नाही. ऐकलंच नाही. हे चल गाडी घे. हा, चौकीला आहे, ऑफिसला चौकीला. आता एक गाडी पळत आला की त्याला 500 फाईन मारून का द्यायचं? हा. मग त्याचं अहो मग तुम्हाला पण चान्स आहे ना. बरोबर मग आहे. तुम्हाला पण एक गाडी खाली येऊन तुम्ही पण अजून एक गाडी भरणार. माणूस काय करतो नाही देत आम्ही. त्याला पण रिक्षा भाडं तिकडून इकडे लागेल तेच हे हिशोब बघा, करा ना. जो नो पार्किंग मध्ये लावतो तो चुकीचा आहे. 100% गाडी पैसे घेत नाही ना. लावा ना पाहिजे उचलली तर लावा ना तुम्ही पण रूल्स करा ना तुम्ही ते कशाला आम्ही हे नाही बोलत आहे, सोडा. हा. हे चुकीचं आहे, ते चुकीचे आहे. चुकीचं आहे आम्ही त्यांना बोलत पण नाही नियम भंग करणारे भंग आहे. ते चुकीचे ते चुकीचे ना. तुम्ही त्यांना म्हणत नाही ना उचला आणि द्या ना काय वाईट आहे काय नाही बरोबर आहे नियम आहे तुम्हाला जे नियम भंग करतात ते तेवढेच आहेत. पण माझं म्हणणं असं आहे की रक्षकांनी नाही भंग करायला पाहिजे नियम. तुमचं अजून काय मॅटर होतं पुढे तुमचं? काय हो पर्सनल हो माझं पर्सनल आहे. आमच्या घरी चोरी झाली आणि पोलिसांनी सेटिंग केली आणि मी सगळी पोलिसची सेटिंग रेकॉर्ड केली. कसे फिरतात कसं काय म्हणून बरोबर काम नाही करणार तर मी तिकडे येणार. माझ्या मित्रांनी यांनी नुसतं मला सांगितलं असं असं घडतंय. मी जाऊन तिकडे मी आलो. मी ऑब्झर्वेशन केलं पूर्ण सगळे रूल्स वाचले आणि मग तुमच्या इकडे काल आलो. मी फोन करेल तुला तेव्हा या. सांगा आम्हाला आम्ही माहिती आता कॉल सेंटरला पण कंट्रोल रूमला कॉल केला, साहेबांना कॉल केला, बने साहेबांना. नंबर आहेत त्यांचे. नुसतं डीसीपी सरांना कॉल करायचं बाकी बाकी काय नाही. अरे एवढं हे करू नका रे. आप समजून सांगा आम्हाला समजतं नाही. तुला मी फोन करेल तुम्हाला उद्या. पाच- ते हे करत होते ना ऐकत नव्हते. अहो, ते सर होते. कशाला त्यांना काय करायचं होतं मला? आम्ही व्हिडिओ बनवतो काय चुकीचं आहे? कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही बरोबर बोलत होता. मला काय त्रास झाला ते सांगा आम्हाला. तू काय ऐकून घ्याल तर नाही कशामुळे करत होता असं पण आम्हाला समजलं पाहिजे काय झालं काय नाही. मी तुम्हाला रूल सांगितले आणि मग ते मला बोलले ये चल ये. म्हणजे मोबाईल कधी पण बघता तर तुम्ही चुकीचं काही काम करत नाही. तुम्हाला कशाला मोबाईलची घाबरायला पाहिजे बरोबर आहे. मला किती तुम्ही बोलू शकता की व्हिडिओ कारण मी चुकीचं नाही. तुला बोल ना कर लाईव्ह घ्यायचं लवकर. पण तू सांग काय त्रास आहे मला काय समजलं पाहिजे ना आम्हाला आता काय. कशी बघा गाडी व्यवस्थित आली आणि त्यात तेवढ्याच गाड्या भरलेल्या होत्या तीन नव्हत्या फॉलो करा. तेच बरं. ऐक ना, तुझं बोलतो जेव्हा सर त्या दिवशी पण ह्याच्याशी किती आकडून बोलवते त्या व्हिडिओ बघा. ये म्हणजे माणसाला घाबरवायचं. मला पण काल घाबरवायला बघितलं तिकडे. फाईन मारतो हा तू गेला पाठचा फोटो काढ. अरे कुठल्या गोष्टीवरून फाईन मारलाय तुम्ही? हेल्मेट तू कसं आता बरोबर सगळ्यांकडे बोलला हेल्मेट फाईन मारतो काय हा, बोलतो हा. तसं इथं माहित नाही आम्हाला. तू काय करतो कशाला करतोय हे आम्हाला माहित नव्हतं ना आता मग काय. तुम्ही थांबा हे करताय हा. तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट घेतला नियम सगळे वाचून घेतलं ना मग हे माहिती नाही चुकी आहे. आहे ना आम्हाला पण माहिती आहे सर. त्याच्यावर गाड्या म्हणजे जास्त बोलतो बरोबर तुम्ही म्हणतो बरोबर गाड्या बाहेर आहेत ना आपण असं कुठं टच होतच नाही. मी थोडंसं लिगल आम्ही बोलतो मी सांगतो पण टच होत नाही. पण हे मी टेम्पो मध्ये उद्या माझ्या भाडं घेऊन जातो तुम्ही अडवणार नाही याची गॅरंटी घ्याल का तुम्ही? बघ टेम्पोच्या मागे भाला असेल फाईन बसणार. मग ह्याच्या मागे मग गाड्या नाहीत का? Point तोच येतो ना. अरे ऐक ना तसं नाहीये पण तसं माल माझं म्हणणं काय, रक्षकांनी कानून फॉलो करा. हा. रक्षक हे भक्षक Public नको नाही बनायला. बस कानूनचं भक्षक कोण नाही. आंबेडकरांच्या संविधानाला कोणी हे नाही काहीच नाही पोचवायला पाहिजे. बस ते रूल्स आहेत सगळ्यांसाठी आहेत. बस. माझं नाव राज शेठ. बघा तुम्ही पाहिजे युट्यूबवर चॅनल